मावळ तालुक्याची एक आगळी वेगळी ओळख आहे। त्यामुळे परंपरागत भाजपचा बालेकिल्ला असलेला मावळ तालुका या ठिकाणी ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी। जर कुणी इच्छा व्यक्त करत असेल तर त्यात वावगं गाव आहे। प्रत्येकाने इच्छा व्यक्त केली पाहिजे, प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा आहे। आता काय सांगाल, सध्या मावळ विधानसभेवरती आता भाजपने दावा केलाय, ही जागा मित्र पक्षाला सोडण्यासाठी तुम्ही आता इच्छुक असणार आहे। मी कालची पत्रकार परिषद पाहिली, त्यामध्ये जे काही भारतीय जनता पक्षातल्या तालुक्यातील नेते मंडळींनी वक्तव्य केली किंवा त्यांचे जी अपेक्षा होती ती त्या ठिकाणी त्यांनी मांडली। परंतु मला एवढं सांगायचंय, महायुतीचा धर्म पाळून आम्ही लोकसभेला माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी महायुतीच्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे काम केलं आणि त्यावरती जर कुणी शंका कुशंका घेत असतील किंवा आम्हाला ही जागा मिळावी याकरता जर कुणी आग्रही असेल तर ते मला योग्य वाटत नाही। महायुतीतले जे नेते आज राज्यामध्ये प्रमुख म्हणून आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, हे तीनही नेते प्रत्येक तालुका न्याय आढावा घेण्याचं काम करतायत आणि तो आढावा झाल्यानंतर महायुतीतले नेते जो काही निर्णय घेतील तो निर्णय मला देखील मान्य असेल, एवढं या ठिकाणी मी सांगतो। आगामी विधानसभेसाठी इच्छुक आहात, हे यावर तुम्ही ठाम आहात का? इच्छुक राहायचं की नाही अजून मला विचारावं लागेल। मावळच्या जनतेला मी एक वेळ संधी द्या म्हणालो होतो, त्यांनी मला भरभरून प्रेम करून विश्वास ठेवून संधी दिली। आता दुसऱ्यांदा जर इच्छा व्यक्त करायची असेल तर मला दुसऱ्यांदा त्यांना विचारावं लागेल। जर जनता म्हणाली तर मी त्या निर्णयावरती पुढे जाईल। भाजपने मेळावा घेतला 2 तारखेला, आपणही असंच मावळच्या जनते शक्यतो भाजपच्या मेळाव्याला मी उपस्थित राहील असं मला वाटते, कारण आमची माहिती आहे म्हणून जर मला त्यांनी निमंत्रित केलं तर मी जाईल तिथं। मग आगामी काळामध्ये जर महायुतीमध्ये जर ही जागा सुटली गेली नाही तर तुम्ही भाजप प्रवेश करणार का पुन्हा? मला अजितदादांनी जर काही कमी केलं असतं आणि माझा व्यक्तिगत स्वार्थ असेल तर मी नक्कीच तो विचार करेल, पण मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी समाधानी आहे। ज्या नेत्याच्या नेतृत्वामध्ये मी काम करतो त्या नेत्यानं माझ्या तालुक्याला भरभरून दिलंय, त्या नेत्याला मी माझं राजकारणात काय होईल नाही होईल माहित नाही, परंतु माझ्या नेत्याला आदरणीय अजितदादाला मी कदापि सोडणार नाही। पण अण्णा, एक शेवटचा प्रश्न, समजा ही जागा भाजपलाच सुटली तर तुम्ही भाजपचं काम करणार का? युतीचा धर्म पाळायचा आहे आता आम्ही ठरवलेलं आहे आणि मी भारतीय जनता पक्षाच्या संघ जनसंघाच्या विचारधारातून वाढलेलो आहे, त्यामुळे पक्षाचा आदेश हा मला समजतो। जर उद्या तसं काय झालं तर युतीचा धर्म पाळण्याचं हे माझं कर्म प्राप्त आहे आणि मी ते पूर्ण करेल। भाजप विधानसभेच्या अनुषंगाने एक मेळावा घेत आहे, इच्छुकांची गर्दी वाटते त्याच्यामध्ये, अगदी तुमच्या पक्षातले देखील काही इच्छुक आहेत की जे तयारी करतायत, याचा फटका कुठेतरी येणाऱ्या विधानसभेमध्ये? विधानसभेच्या निवडणुकीला किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला जर कुणी इच्छा व्यक्त करत असेल तर त्यात वावगं गाव आहे। प्रत्येकाने इच्छा व्यक्त केली पाहिजे, प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा आहे। मलाही वाटत होतं की आमदार व्हावं, मला आमदार केलं, तसं इतर अजून कोणाला वाटत असेल मी जिल्हा परिषद सदस्य व्हावा, पंचायत समितीचं व्हावा, नगरपालिकेचं सदस्य मला व्हावं किंवा आमदारकी मिळावी, ही इच्छा जर लोकशाहीमध्ये आपल्याला प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिलेला असेल तर त्या अधिकारामध्ये प्रत्येकजण इच्छा व्यक्त करू शकतो, आपलं मत मांडू शकतो। त्यामुळे जे कोणी इच्छा व्यक्त करतायत त्या सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत। येत्या 3 महिन्यावर येऊ घातलेल्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मावळ तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा 2 ऑगस्ट 2024 शुक्रवारी मावळ तालुक्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। त्याची पूर्वतयारी म्हणून मावळ तालुक्यातील प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये आजपासून 12 ठिकाणी पुढील 3 दिवस बैठकांचं आयोजित करण्यात आलेलं आहे। या बैठकांच्या माध्यमातून आमचा गाव पातळीवर काम करणारा कार्यकर्ता आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज झालेला आहे, त्याला सक्रिय करून येणाऱ्या काळातली निवडणूक राज्यासाठी महायुती म्हणून त्या ठिकाणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे
आणि त्या निमित्तानेच आम्ही मावळ तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे. विद्यमान आमदार जे आहेत ते अजित पवार गटाचे आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आपण मावळ हा भाजपसाठी सोडावा यासाठी काही आग्रही मागणी करणार? मावळ तालुक्याचा संपूर्ण जर इतिहास पाहिला तर 1957ला मावळ विधानसभेतून रामभाऊजी माळगी यांनी जनसंघाच्या माध्यमातून मावळ तालुक्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. 1957 ते 2024 यामध्ये सर्वात जास्त वेळा जनसंघ, जनता पार्टी आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदार मावळ तालुक्यातल्या जनतेने या ठिकाणी निवडून दिलेला आहे. संघटनेच्या ताकदीवर लोकप्रतिनिधी निवडून देणारा महाराष्ट्रातील मावळ तालुक्याची एक आगळी वेगळी ओळख आहे. त्यामुळे परंपरागत भाजपचा बालेकिल्ला असलेला मावळ तालुका या ठिकाणी ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी म्हणून देखील आम्ही आमच्या नेत्यांकडे आग्रहाची मागणी करणार आहोत. यासाठी तुम्ही मागणी करणार आहात, पण विधानसभेसाठी चेहरा कोण असणार आहे किंवा कोणाची तयारी किंवा कोणाला तुम्ही पुन्हा एकदा तयारी करणार आहे की अजून कोणता नवीन चेहरा देणार? महायुती म्हणून ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी ही पहिली आग्रहाची मागणी आणि कमळ चिन्ह हा आमचा चेहरा असणार आहे हे देखील आज या ठिकाणी सांगतो. नुकताच 25 जुलैला एका नेत्याचा वाढदिवस झाला. संपूर्ण तालुकावर त्यांनी फ्लेक्सबाजी केली. फिक्स आमदार, भावी आमदार, याकडे कसं पाहता? ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. येणारी निवडणूक आमच्या पक्षाचा आमचा एखादा नेता, शेवटी स्वप्न आणि प्रत्यक्ष काम करून काम करणारा कार्यकर्ता त्या ठिकाणी दिवस रात्र मेहनत घेतोय. त्याच्यासाठी त्याचे प्रयत्न चालू आहे. तुम्ही नाव नाही घेतलं पण मी नाव घेतो. 25 तारखेला आमच्या रविअप्पा बेगडेंचा वाढदिवस झाला. स्वाभाविक आहे, कार्यकर्ते फ्लेक्स लावतात आणि नेत्यांच्या साठी कार्यकर्ते आग्रही असतात. शेवटी कार्यकर्त्यांनी लावलेले फ्लेक्स असतात त्यामुळे त्यांनी त्यांच्या भावना या निमित्ताने व्यक्त केल्या. काय सांगते पण आमदार देखील आहेत, तुम्ही स्वतः आता म्हणताय की आम्ही भाजपसाठी हा मतदारसंघ सोडण्यासाठी आग्रही मागणी नेत्यांकडे वरिष्ठ लेवलला करणार आहात. पुन्हा एकदा मावळमध्ये विधानसभेच्या निमित्ताने महायुतीमध्ये कलगीतुरा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. संघर्ष हा विषय नाहीये. महायुतीचा निर्णय झाल्यानंतर आम्ही काय केलं ते लोकसभेला आपण सर्वांनी जवळून पाहिले. आमच्यासाठी महायुती सर्वोच्च आहे, परंतु मावळ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे हे यापूर्वी देखील अनेक निवडणुकांच्या माध्यमातून सिद्ध झालेले आहे. पुन्हा एकदा या मावळ तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या बळावर, जनतेच्या आशीर्वादावर ही जागा भाजपला मिळावी म्हणून आमचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या नेत्यांकडे आग्रहाचा असणार आहे.